जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबारमधून करून घेत आहोत। त्याच अनुषंगाने आपल्यापैकी अनेकांकडून आमच्याकडे सातत्याने आपल्या वेगवेगळ्या एपिसोड्स विषयी विचारणा होत असते। त्यांना ते जुने एपिसोड जे झालेले आहेत ते त्यांना बघायचे आहेत। त्यासाठीच फेसबुकवरती आपलं जे पेज आहे ना त्याच्यावरती आम्ही आमचा संपर्क नंबर दिलेला आहे किंवा पत्ताही दिलेला आहे, तो तुम्ही जाणून घ्या। तुमचा पत्ता किंवा तुमचा नंबर असेल तोही तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा, म्हणजे आपला एकमेकांशी थेट संपर्क होऊ शकेल। तुम्हाला जे एपिसोड पाहिजे असतील त्या बाबतीत आपण एकमेकांशी चर्चा करू शकतो। त्याचबरोबर बऱ्याच जणांनी आमच्यापर्यंत असं कळवलेलं आहे की आमच्या भागामध्ये सह्याद्री चॅनल नीट दिसत नाही। मंडळी, ही तक्रार खूप ठिकाणी आहे, पण केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आपलं डीडी न्यूज असेल, डीडी नॅशनल आणि आपापल्या भागामध्ये जे डीडी प्रादेशिक दिसतं, जसं आपल्या भागामध्ये सह्याद्री चॅनल आहे, हे 3 चॅनल दाखवणं प्रत्येक केबल चालकाला बंधनकारक करण्यात आलेलं आहे। हे 3ही चॅनल विनामूल्य आहेत आणि ते स्पष्ट दिसायला पाहिजेत असाही नियम आहे। जो केबल चालक हा नियम मोडेल त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला दिलेला आहे। त्यासाठी आपण तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे आपण तक्रार नोंदवू शकता किंवा सह्याद्री वाहिनीशी तुम्ही संपर्क साधा। तुमच्या भागामध्ये जर का सह्याद्री वाहिनी दिसत नसेल तर, किंवा तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आपल्या सगळ्यांची आवडती किंवा लाडकी जी सह्याद्री वाहिनी आहे ना ती आपण बघू शकतो आणि त्यावरचा सुद्धा जनता दरबार हा जो कार्यक्रम आहे जो आपल्या सगळ्यांना आवडतो तो आपण नक्कीच बघू शकतो। त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार। जनता दरबार मधला आपला आजचा विषय ही खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल असाच आहे। आणि आपल्या आजच्या विषयासाठी आपली टीम जनता दरबार गेली होती थेट अमरावतीला। त्यातही मेळघाटाला सुद्धा आम्ही गेलेलो होतो। तिथल्या आदिवासी प्रकल्पांची वस्तुस्थिती आम्ही जाणून घेतली होती। अक्षरशः माणूसपणाच्या जाणीवा समृद्ध करणारा असाच तो सुंदर अनुभव आम्हाला मिळाला। आदिवासी विकास जे खातं आता मला मिळालेलं आहे, खरं म्हणजे ते माझ्या आवडीचंच खातं, कारण मी त्या म्हणजे आदिवासी खात्याशी निगडीत आहे आणि मी स्वतः आदिवासी आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी साधारणपणे 9%च्याही वरती आहे लोकसंख्या। या आदिवासींचा विकास व्हावा, त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून शासनाने स्वतंत्र आदिवासी विकास खातं तयार केलेलं आहे। पूर्वी ते एकत्र असायचं, आदिवासी आणि समाज कल्याण हे एकत्र खातं होतं, पण त्यानंतर स्वतंत्र विभाग झाला। याचं कारण असं आहे की ज्या परिस्थितीमध्ये आदिवासी समाज राहतो त्याची परिस्थिती सुधारली पाहिजे, त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। त्याचा विकास सर्वदूर म्हणजे इतर बाबतीमध्ये शिक्षणापासून ते बाकीच्या गोष्टी हा झाला पाहिजे। ह्याच्याकरता शासनानं ही निर्णय केलेला आहे। निर्णय केल्यानंतर आतापर्यंत झालेला जो खर्च आहे बजेटमध्ये किंवा अन्य भागातून, तो खर्च त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे, तो पैसा त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे विविध विकासांच्या कामासाठी। काही प्रमाणात पोचला, एकदम नाकारता येणार नाही, काही प्रमाणात पोचला आहे, परंतु ज्या पद्धतीने तो पैसा खर्च झाला आणि त्या दृष्टीने त्या तुलनेने आपण विचार केला विकासाचा तर तो फार कमी दिसतो। आता ह्याच्यात काही दोष आहेत। एक तर आमच्या यंत्रणेमध्ये काही दोष असतील, म्हणजे आम्ही इथे प्रोव्हिजन करतो, तरतूद करतो, परंतु ते तरतूद त्या शेवटच्या घटकापर्यंत आदिवासीपर्यंत पोचलं पाहिजे, असे याच्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे। अशाच त्या छोट्या वाड्या वस्त्यांमध्ये जात होतो तेव्हा दूरवरून ढोलक जे असतं ना त्याचा सुंदर आवाज किंवा नाद यायला लागला होता आणि त्याच्यामध्ये कोरकू बांधव तालासुरामध्ये रमलेले आम्हाला दिसले। आम्ही तिथे पोचलो ते त्रिपुरारी पौर्णिमेला।
त्यामुळे त्या पौर्णिमेचा सुंदर चंद्रप्रकाश सर्व दूर पसरलेला होता. तिथल्या त्या आदिवासी वाड्या वस्त्यांमध्ये वीज नव्हती, पण ते सगळे तो जो परिसर होता ना तो चंद्रप्रकाशामध्ये न्हाऊन निघालेला होता. आणि ह्या सगळ्या परिस्थितीचे गारुड मनावर होत असं आणि कोरकू महिलांनी त्या सगळ्या चंद्रप्रकाशामध्येच फेर धरला होता. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो थेट मेळघाटामध्ये. मेळघाटातल्या धारणी तालुक्यामध्ये माननीय राज्यपाल महोदयांची भेट होती तिथल्या आदिवासींशी संवाद साधण्यासाठी. आणि ह्या भेटीमुळे अतिशय दुर्गम अशा या भागाला एक प्रकारची झळाळी आली होती. अर्थात सातपुडा पर्वतरांगांच्या वळणावळणाच्या जंगलवाटांवरून प्रवास करताना तिथल्या हिरवाईमुळे आम्ही अक्षरशः हरखून गेलो होतो. आज जनता दरबारची चक्क मेळघाटमध्ये आलेली आणि आपण जर का इथे बघितलं ना अतिशय शुद्ध हवा आहे, प्रचंड छान वनवैभव म्हणतात ना तसंच आम्ही आत्ता इथे अनुभवतो. आणि ही सगळी दृश्य आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच घेऊन येणार आहोत. मेळघाटचं जंगल नेमकं काय आहे तेही आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. यानंतर या पुढच्या कुठल्या तरी भागामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प काय आहे तोही आपण जाणून घेणार आहोत. पण आत्ता या क्षणाला सगळीकडे जंगल आहे, हिरवाई आहे. आणि जंगल जेव्हा ओलं असतं ना, आता सकाळचे दवबिंदू पडून गेलेले आहे आणि त्याच्यामुळे एका ओल्या जंगलाचा वास आम्हाला असा अक्षरशः असा सुगंधित वास येतो. आणि तुम्हाला मी सांगते अप्रतिम, बस बघायलाच पाहिजे. मंडळी, नजर जाईल तिकडे हिरवा रंग होता, मध्येच पाणवठे होते. आम्ही मेळघाटातल्या व्याघ्र अभयारण्यामधून जात होतो. आमची नजर भिरभिरत होती, कुठेतरी व्याघ्र दर्शन होईल. पण तसं काहीही घडलं नाही. मात्र दूरवर आदिवासी पाडे, त्यांची घरं, सारं सारं चित्रवत दिसत होतं. पक्ष्यांचे आवाज ऐकू येत होते. रस्त्यावर रहदारी माफक होती. आम्हाला बघून रस्त्यावरून जाणारे आदिवासी थांबले आणि आम्ही त्यांच्याशी संवाद साधला. बांस के ऊपर ही मतलब हमारा काम है, सब कुछ जितने भी हमारे समाज है ना यहाँ पे वो सब बांसी के ऊपर है. उस पे हम बनाते हैं सुपड़े बोरनी, जो पचड़ते ना, जो गऊ पचड़ते ना, वो चीज़ बनाते हैं हम. सुपड़े हो गए, टोकरी हो गए, मतलब टाटे हो गए. तो फिलहाल तो हम हर वस्तु बनती है, बंगला, गाड़ी, कार वगैरह, खिलौने सब बनते हैं. हाँ, वो भी बना सकते. जैसे जैसे सारे लोग तो नहीं बना सकते, कोई कोई मतलब रहते हैं ना उसमें. वो एक खिलौना जो बनता है वो उसके लिए कितना टाइम लगता है? टाइम बहुत खाता है वो तो 8-15 दिन, एक दिन खाता क्या एक खिलौना. अच्छा. हाँ, मतलब एक घर बनाना है छोटा सा. तो बहुत बारीक है ना वो काम, मतलब बहुत बारीक करना पड़ता है. तो सारे लोग नहीं बनाते उसको. ही जी निसर्गाची लेकरं असतात ना ती निसर्गासारखीच नितळ असतात. और आप कोरकू है क्या? हाँ कोरकू है. अच्छा. तो कोई गाना आता होगा ना आपको? नहीं, अपन को गाना पाना नहीं आता भाई. क्यों? नहीं अरे अरे हमको नहीं आता है. नहीं ना गाना नहीं आता अपन को. घर मेरा है, वो सब गया ना सोयाबीन काटने को. पहला पाई भी रहता था नहीं. सोयाबीन अभी काटने को जाता हाँ है. गया ना. कितने बजे जाते हैं? वो मुकाम से जाता उधर अमरावती उस पर गया. आप क्या करते हो फिर घर में? अब घर में खाई बकरी संभालता, हाँ. इधर उधर से चारा लाता उनको, न पानी पिलाता. न चारा मिलता है क्या? अब मिलेगा तो लाएगा, नहीं मिलेगा तो हो गया. कैसा चल रहा है आपका? कैसा चल रहा है? अच्छा चल रहा है. कैसा चल रहा तो हंस के बोलो ना. अच्छा हंसका बोलता है ना. है? अमरावती विभागातली आदिवासींची लोकसंख्या 17.24 लाख इतकी आहे. अमरावती विभागाची जो ATCचं रिजन आहे जवळपास 12 जिल्ह्याचं रिजन आहे. याच्यामध्ये 7 प्रकल्प अधिकारी कार्यरत आहेत. बेसिकचे आदिवासी डिपार्टमेंट सुरुवात झालेली होती. सुरुवाती वसतिगृह आणि असं शासकीय निवासी आश्रमशाळापासून सुरुवात झालेली होती. त्याची आज स्थिती जी आहे बऱ्यापैकी आहे. आमच्या 10वी आणि 12वीचं रिझल्ट्स जे आहे जवळपास 80% 92% रिझल्ट्स लागतात. 10वीच्या मागच्या वर्षी जवळपास 80-85% रिझल्ट लागलेला आहे आणि 12वीचा निकाल जो आहे रिझल्ट 90% लागलेला आहे. या साऱ्या आदिवासी बांधवांसाठी आदिवासी विकास विभागाचे सर्व घटक प्रचंड मेहनत घेत आहेत. अमरावती का टोटल पॉपुलेशन देखा जाए तो 28 लाख है और उनमें से अमरावती में टोटल ट्राइबल पॉपुलेशन नियर अबाउट 4 lakhs है. That means 13.99% are tribal population in Amravati district, and there are about 43,000 tribal families. But जो हमें FRA के क्लेम्स आए हैं वो नियर अबाउट 2645 आए हैं, जिनमें से हमने अभी तक एक्सेप्ट किए हैं 1021.
अमरावती विभागातल्या आदिवासींशी संवाद साधायला, त्यांच्या समस्या किंवा गाऱ्हाणी जाणून घेण्यासाठी आपल्या राज्याचे राज्यपाल महोदय चे विद्यासागर राव यांनी या भागाला भेट दिली। यांच्या भेटी दरम्यान जो सोहळा झाला त्या कार्यक्रमामध्ये ज्या आदिवासींना वनपट्ट्याद्वारे जमिनी मिळालेल्या आहेत त्यांच्या जमिनींच्या 7-12 उतार्यांचं वाटप ही राज्यपाल महोदयांच्या हस्ते करण्यात आलं। इंडिव्हिज्युअल क्लेम जे आहेत 956 लोकांना जमिनीचे क्लेम्स एक्सेप्ट केलेले आहेत, त्यापैकी 222 लोकांना 7/12चं वाटप करण्यात आलेलं आहे। त्याच अनुषंगाने आदिवासींचे हक्क जतन करणारा जो पेसा कायदा आहे ना, तो पेसा कायदा कोरकू भाषेमध्ये अनुवादित करण्यात आलेला आहे आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन ही माननीय राज्यपाल महोदयांच्या हस्ते त्या प्रसंगी करण्यात आलं। आणि मग ह्या कार्यक्रमामध्ये काही आदिवासींनी मनमोकळेपणाने आपली मतं मांडली। आदिवासी विकास एरिया के लिए एक प्रकार की देनगी है और मैं ये देनगी के नाते से जरूर कहूँगा कि जिसको हम बोलते संजीवन बूटी है, ये जरूर हमारे आदिवासी भाई हमारे एरिया के लिए उपयुक्त है। और मैं अपना एक हमारी जो आदिवासी अनपढ़ है, गरीब है, जिनको पेपर पढ़ने को मिलता नहीं, इसलिए मैं एक मातृभाषा में अपनी बोली भाषा में ये संगठना के माध्यम से तैयार किया हो और हमारी संगठना हमारे अधिकारीगण को ये पेश किए हैं। जरूर हम आपके सहयोग से प्रचार और प्रसार के लिए हम सदैव आपके साथ में तत्पर रहेंगे। एकाने सांगितलं की आदिवासींच्या जमिनीवरती अतिक्रमण होत आहे। सर, हमें तो पेसा कायदा 1996 में यहाँ पे बनाए गए हैं। ये कायदे के अंदर तरतूत में तो बहुत सारे दिखाई दे रहा है सर, लेकिन हमारे मेरठ की गंभीर समस्या है। यहाँ जो गंभीर समस्या है कि यहाँ ट्राइबल एरिया के कारण से सर हमारी जो सारी विकास है आदिवासी लोगों का वो सब ठकी गया। और ये पेसा कायदे के अंदर 13 दिसंबर 2005 पूर्वी जो अधिक्रम है साहब, उसमें जो लोग उसके पास खारिश वाले की पूरी पूर्वी है होने के बाद भी हम जिला स्तर तक राज्य स्तर तक समिति तक लेके जाने के बाद भी साहब हमारी जो काश्तकारी को वो जमीन नहीं मिली गई सर, वो खारिज किया गया। आप हम राज्यपाल साहब से ये कहना चाहता हूँ, जो आदिवासी की जो वन जमीन पर अतिक्रम किए हुए वो जमीन का मिलने का आशा करता हूँ। एकाने सांगितलं की आम्ही आमच्या गावाच्या भोवती सामाजिक वनीकरणाद्वारे 16,000 रोपं लावली आणि आज त्याची 32,000 रोपं झालेली आहेत। हमने एक सुखी टेकड़ी को अभी 2007-8 में काम किया, उसमें सामाजिक वनीकरण से 16,000 रोप लगाए थे। अभी हमारे 32,000 रोप हो गए उसमें, और वो एक सुखी टेकड़ी को हरी भरी कर दिए। बाजू में एक टेकड़ी है, उसमें धूल पत्थर टक्कर दिखते हैं, मगर उस टेकड़ी को हमने अभी हरी भरी कर दिए। हम झूठ होंगे तो हमारे विलायकर साहब। मासेमारी व्यवसायामध्ये अडचणी येत असल्याची कैफियत एकाने मांडली। हमारे पैसा कायदा किसमें हमारे ग्राम सभा घोटा को यहाँ पे हमारे जिम्मेदारी पे तलाव मिली है, अभी 2 साल मिले हैं और हम उसकी मासेमारी के व्यापार कर रहे हैं। और इस व्यापार में हमें ऐसे लगता है कि भाई मासेमारी उत्पादन अच्छी है, फिर भी दुकान में पानी कम हो जाती है, इसलिए यानी हमारे मासेमारी ढंग से हो नहीं रहा। दूसरी सर्वक्ष ऐसी है कि हमारे जो तालाब है उसके जो गेट है ना, गेट एक बार खुले तो पानी 12 माह शुरू रहेगा, यानी पानी जल्दी कम हो जाएंगी वो, तो गेट की दुरुस्त हो जाए। और हमारी जो केनाल है, ये केनाल भी ठीक ढंग से वापर नहीं हो रहा काश्तकारों का। मैं इतना बोलकर हमारे 2 शब्द समाप्त करूंगा। वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीमुळे आम्हाला खूप फायदे झाले असे एका तरुणाने सांगितले। और उसमें सर हमने जैसा हमारे को जंगल मिला, शुरुआत में हमने 2000 रोपण श्रमदान से पूरे गांव ने मिलकर लगाया पाइप। उसके बाद में सर शुरुआत में गांव सब बिखरा हुआ था। हमारे गांव के लोग सभी बाहर गांव माइग्रेशन होता था, पूरा गांव 100% लोग काम पर जाते थे। तब से हमें सर जंगल मिला, वन अधिकार कानून के अंतर्गत जो जंगल मिला, उसमें सर नरेगा के माध्यम से टोटल काम जंगल में होने लगे और गांव के लोग बाहर ना जाते हुए जंगल में काम करना शुरू किया। एका वयस्कर आदिवासी बांधवानं चक्क इंग्रजी भाषेमध्ये राज्यपालांशी संवाद साधत आपलं मनोगत किंवा गाऱ्हाणी राज्यपालांपुढे मांडली। I want to say that in forest regarding forest area, that those people who are residing in forest area, they have given the certificates by collector, and still they are ousted from the area every now and then. The people
even their crops are destroyed sometimes. These are out of the rules, and in that one Ayog is there. They have already mentioned in that report that they are entitled for the possession of that fields, etc. स्वयंसेवी संस्थांनी आपापली निरीक्षण ह्या कार्यक्रमामध्ये नोंदवली। एक प्रमुख मुद्दा ये है कि सामूहिक वन अधिकार के तहत में, कम्युनिटी फॉरेस्ट राइट्स के तहत में बहुत से गांव को वाटर बॉडीज के ऊपर राइट्स मिले हैं, परंतु वो वाटर बॉडीज के ऊपर CFR में डिस्ट्रिक्ट लेवल कमेटी जब राइट देती है तो दोज आर फाइनल राइट्स। उसके बाद में भी फिशरीज डिपार्टमेंट इज ऑक्शनिंग दोज टैंक्स टू डिफरेंट सोसाइटीज व्हिच इज बेसिकली इलीगल। तो ये कई बार अलग अलग गांव में लोग आए हैं, उनका भी ये समस्या, और उनको अपने राइट्स एक्सरसाइज करते नहीं आ रहे हैं। हम आपसे चाहते हैं, आप मेलघाट के दौरे पे आए हैं, आप इस व्यवस्था को समझेंगे और जल्द से जल्द आने वाले 3 महीनों में हमको मध्य प्रदेश से मुख्यमंत्री आए थे, उन्होंने भी बिजली देने का वादा किया है। अगर वहाँ से हो सके तो हमारे को 3 महीने में कम से कम 33 kV अगर बिजली आ सकती है तो हम लोग आने वाली चने और गेहूं की फसल ले पाएंगे। हे सारं ऐकून समजून घेऊन माननीय राज्यपाल महोदयांनी तिथल्या तिथे काही निर्णय घेतले, काही घोषणाही केल्या। पहला बिजली का जो बात बोले हैं, अभी मैं कलेक्टर से बात कर रहा था, कलेक्टर साहब भी मुझे बताए कई करोड़ों रुपए हैं उसके लिए मध्य प्रदेश से लाना पड़ता, और मैं कलेक्टर साहब से ये बात किया कि एक कॉम्प्रिहेंसिव प्लान बना के भेज दीजिए जल्दी से जल्दी, और मध्य प्रदेश CM से बात करेंगे, आपके पूरा एरिया में पूरे इलेक्ट्रिसिटी आया देख लेंगे, आ जाएंगे। पेसा कायद्याअंतर्गत काही रूल किंवा नियम करण्याची आवश्यकताही त्यांनी ह्या वेळेला सांगितली। इसमें रूल्स होना चाहिए, सिर्फ आप एक्ट बना दीजिए, आप बनाए एक्ट के साथ ही साथ, एक्ट तो 96 में बना, 18 ईयर्स के बाद रूल्स बने, और आप भी 1-2 साल लिए तो अच्छा नहीं रहता। आप इमीडिएटली आपको जो सहायता होना चाहिए हम देंगे, आप इमीडिएटली रूल्स फ्रेम कीजिए। रूल्स नहीं तो आप जितने आप मुझे बताए हैं वो कुछ भी साल नहीं हो जाएंगे, वो समझ में आना चाहिए हो। आदिवासी गावातल्या ग्रामसभांसाठी ट्रायबल सप्लाय प्लॅन मधून 5% निधी देण्यात येण्याची घोषणाही त्यांनी या प्रसंगी केली। ये जितने ग्राम पंचायत से ग्राम सभा कंडक्ट करते हैं, अभी मैं मीटिंग में बताया था, 5% ऑफ द ट्राइबल सब प्लान का जितने पैसे होते हैं वो हम आपको दिए हैं, हम ऑर्डर दिए हैं। अभी हर एक ग्राम पंचायत को पैसा मिल गया, हम ऑर्डर दिए, उसमें 10 लाख होंगे या 9 लाख होंगे, हम आप तो पैसा आ गया आपको। तसंच वनांवरती आदिवासींचाच हक्क असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला। आप समझ रहे, आपके आजू बाजू जो ग्राम पंचायत है ग्राम सभा के अंडर में, वो फॉरेस्ट आप समझ रहे हैं, फॉरेस्ट वालों का है, फॉरेस्ट डिपार्टमेंट का है। कुछ वहाँ उंगली लगाए तो क्या होता, हमको पुलिस वाले पकड़ते कि जेल में डालते कि, आप समझ रहे, वो गलत है। पैसा एक्ट के तहत वो जमीन में जितने बाम्बू है और पेंजो लीव्स है और माइनरी प्रोडक्ट, सबका हक आपको है, आप ही राजा है उसका। मासेमारी संदर्भातही मदतीचं आश्वासन त्यांनी दिलं। और ये फिशरीज का टैंक्स जो है आप अच्छा करना, उसमें सिल्टिंग है तो डिसिल्ट कराएंगे। अगर फिश का सीडलिंग नहीं है तो एक फिशरी का हैचरी बनाएंगे, ये 2 तालुक के लिए। आप आइंदा नेक्स्ट ईयर में बिल्कुल वो सीडलिंग्स उपयोग कर सकते हैं, अच्छा फिशिंग कर सकते हैं, आप ही बेच सकते हैं। आदिवासींना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून आपण प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन माननीय राज्यपाल महोदयांनी या प्रसंगी दिलं। बोलते रहिए, हमको कुछ भी हमारा कोई देरी होता है नोटिफिकेशन देने में या कुछ देने में, आप आ सकते हैं, हमको बोल सकते हैं, क्योंकि आप हमारा तो हम कमिटमेंट है ट्राइबल्स का है। जो भी शेड्यूल्ड एरिया में अपने कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया 5th शेड्यूल में आपके सब ट्राइबल एरियाज है, उस ट्राइबल एरियाज में कोई कानून लाता है या महाराष्ट्र के सरकार लाता है और या भारत सरकार पार्लियामेंट लाते हैं, अगर वो 2 कानून आपके खिलाफ है तो हम रोक डालेंगे वो कानून लागू नहीं होंगे। वो भी आपके खिलाफ कानून नहीं लाते, अगर लाए समझिए लाए तो बिल्कुल रोक डालेंगे। वो जमीन आपका है, उसमें माइनर प्रोडक्ट आपका है, आप ही है ट्राइबल एरिया का, सब हक आपके, इसलिए आप आगे बढ़िए, हमको भी बताते रहिए और कुछ उसमें आपके सुधार के लिए हम कोशिश करेंगे। माननीय राज्यपाल महोदयांच्या दौऱ्यामुळे ह्या भागामध्ये एक प्रकारचं चैतन्याचं वातावरण आहे। राज्यपालांचा दौरा हे खूप चांगला झालेला आहे। महत्त्वाचं म्हणजे जे संविधानाने जे काही राज्यपालांना अधिकार दिलेले आहेत 6व्या सूचीप्रमाणे, फेरा ॲक्ट,
फॉरेस्ट राईट रिझर्व्ड आणि पेसाईड संदर्भात, त्या संदर्भात राज्यपाल मोदी यांचा ट्रेस होता. समजा एखादं गाव जागृत झालं असेल आणि गावाचा विकास करून घेण्यासाठी त्यांनी जर अशा प्रकारचे उपक्रम राबवले असतील तर त्याच्या माध्यमातून ते गावाला रोजगार देऊ शकतात. आता या साऱ्या आदिवासी बांधवांनी थेट संबंधितांशी संपर्क साधायला पाहिजे, मध्यस्थ टाळायला पाहिजे. साधारणपणे आदिवासी आमच्या बांधव आहेत ते काय एकदम डायरेक्ट कोणाकडे जात नाही, त्यांना कोणाचा तरी मध्यस्थी लागतो. थोडं लाजरा बुजरा, एक तर त्याची आर्थिक परिस्थिती गरिबीची किंवा त्याच्याकडे पैसा वगैरे, त्याला जर इकडे मुंबईसारख्या ठिकाणी यायचं असलं तर कोणाला तरी उसने केल्याशिवाय त्याला इथे येता येणार नाही. जिल्ह्याला जायचं असलं तरी त्याला तेच करावं लागतं. पण निदान यंत्रणा चांगली असली, ही यंत्रणा सुधारण्याची गरज आहे. यंत्रणा जर सुधारली आणि त्या यंत्रणेला हे जर कळलं की बाबा हा खरोखर एक दुर्लक्षित उपेक्षित असा हा समाज आहे आणि त्याला आपल्याला काहीतरी द्यायचं आहे, त्याला काहीतरी मदत करायची, अशी भावना काम करणाऱ्या लोकांमध्ये जर निर्माण झाली तर मला ह्याला काय अडचण येणार नाही. मंडळी, वन हक्क कायदा, वनपट्टे किंवा पेसा कायदा हे शब्द आपण नित्य ऐकत असो, पण त्याच्याविषयीची सर्वांगीण माहिती आपल्याला असतेच असं नाही. त्याचमुळे ह्या पुढच्या भागांमध्ये आपण पेसा कायदा काय आहे ना ते आपण जाणून घेणार आहोत, किंवा वनपट्टे किंवा वनाधिकार नेमकं काय आहे ना तेही आपण जाणून घेणार आहोत. त्या योजना आम्ही राबवतो, त्या योजना चांगल्याच आहेत, योजनामध्ये काय वाईट आहे असं नाही, पण त्या प्रभावीपणे राबवल्या गेल्या पाहिजेत, याच्यामध्ये अडचण आहे. जी यंत्रणा आम्ही म्हणजे पैसा खर्च करण्याची यंत्रणा जी आम्ही निर्माण केलेली आहे ती चांगली असली पाहिजे. खरोखर ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत तो हा पैसा पोचला पाहिजे किंवा त्या योजना पोचल्या पाहिजेत. नाहीतर सगळ्या योजना चांगल्या आहेत, चांगल्या तर वाईट नाही. एवढंच आहे की खूप योजना आमच्याकडे आहेत, त्याच्यातल्या काही आता ह्या झालेल्या आहेत, काय म्हणतात त्याला, कालबाह्य झालेल्या आहेत की त्याचा आता उपयोग नाही आहे. तर त्या रद्द करून नवीन काही योजना नवीन कालानुरूप काही करता येतील का अशा विचार आम्ही करणार आहोत. आणि त्याच अनुषंगाने आम्ही मेळघाटातल्या पायविहीर या छोट्याशा पाड्यामध्ये गेलेलो होतो. तिथे वन हक्कांची किंवा वनाधिकारांची अंमलबजावणी झालेली आहे, अतिशय यशस्वी अंमलबजावणी झालेली आहे. आणि त्यातून तिथल्या त्या पाड्याची किंवा त्या तरुणांची जी काय प्रगती झालेली आहे ना ते बघून आम्ही अक्षरशः थक्क झालो. पायविहीर गावाची ही जी यशोगाथा आहे ना ही आपण पुढच्या भागामध्ये नक्की जाणून घेणार आहोत. त्याच अनुषंगाने आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. ह्या आमच्या ईमेल ID वरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील ते लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. किंवा जनता दरबारचं फेसबुकवरती एक स्वतंत्र पेज आहे, त्या पेजवरती तुम्ही जा, ते लाईक करा. त्याच्यावरती आम्ही विविध प्रकारची माहिती दिलेली असते, पण तरीही आमचा पत्ताही आहे आणि आमचा संपर्क नंबरही आहे. तुम्हीही तुमचा पत्ता किंवा संपर्क नंबर त्या पेजवरती लोड करा, आमच्याशी थेट संपर्क साधा, कारण थेट संपर्कातून आपण एकमेकांच्या माहितीचं आदान प्रदान करू शकतो. त्याच अनुषंगाने अनेकांनी आपापली मनोगत ह्या पेजवरती दिलेली आहेत, खरंच खूप विचार प्रवर्तक आहेत. त्याविषयी आपण जाणून घेऊ, आपण एकमेकांशी नक्कीच संवाद साधूया. जनता दरबारचा एक सकारात्मक ग्रुप आपण तयार केलेला आहे, तो तुम्हाला जर का जॉईन करायचा असेल तर त्या प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही आम्हाला पाठवण्याची आवश्यकता आहे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुन्हा प्रक्षेपणामधून जनता दरबारमधून सह्याद्री वाहिनीवरती भेटतच असतो. जनता दरबारमधली ही जी सकारात्मक माहिती आहे किंवा जे विविध प्रयोग आपण मांडलेले आहेत त्या प्रयोगांची सचित्र माहिती देणारे एक पुस्तक आम्ही तयार करत आहोत. त्याविषयीची माहिती आम्ही या पेजवर दिलेली आहे, तीही तुम्ही जाणून घ्या. जनता दरबारमधली ही जी माहिती आहे ना ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होईल. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.